नमस्कार, श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मंडळी, मी आज गाड्यावर मिळतात अगदी तशीच कुरकुरीत गरमागरम खेकडा भजी म्हणजेच कांदा भजी बनवलेली आहेत आणि त्यासोबत हिरवीगार अशी मिरची तळून घेतलेली आहे। बाहेर खूप पाऊस पडत होता म्हणून म्हटलं चला गरमागरम काहीतरी नाश्त्यासाठी बनवावं। आता दुपारचे 4 वाजलेले आहेत म्हणून म्हटलं आता नाश्त्याचीच वेळ झालेली आहे तर आपण गरमागरम अशी भजी बनवूयात। पाऊस आणि भजी याचं काहीतरी वेगळंच एक नातं आहे, कारण पाऊस पडत असताना आपल्याला सर्वात प्रथम भज्याचीच आठवण होते, भजीच खाऊ वाटतात। कुरकुरीत अशी कांदा भजी बनवण्यासाठी मी 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। तुम्ही 2 मोठे घेतले तरीही चालतील, माझ्याकडे मीडियम आकाराचे कांदे होते म्हणून मी 3 घेतलेले आहेत। नंतर त्याची साल काढून घेतलेली आहे। या पद्धतीने साल काढून कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे। एकदम पातळ पातळ असा चिरून घ्यायचा आहे, जाडसर चिरायचा नाही आहे, असा पातळ चिरून घ्यायचा आहे। कांदा चिरताना जर डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर आपण आजीची आठवण नक्कीच काढायला पाहिजे, कारण आजी सांगायची जर डोळ्याला पाणी येत असेल तर डोक्यावरती कांद्याचं टरफल ठेवायचं म्हणजे पाणी येत नाही। कांदा चिरून झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि असा हाताने कुस्करून घेतलेला आहे। आणि आता हिरवी अशी गार कोथिंबीर आपण चिरून घेणार आहोत, कारण कोथिंबीरीने एकदम छान आणि टेस्टी आपली भजी बनतात। कांद्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे घरगुती बनवलेलं बेसन पीठ घातलेलं आहे। नंतर 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा जिरी आणि अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घातलाय। 1 चमचा तेलाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे। नंतर त्यावरती मी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे आणि हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलेलं आहे। आता मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण त्याला हाताने मिक्स करणार आहोत। असं प्रेस करून मिक्स करायचं म्हणजे कांद्याला आपल्या पाणी सुटतं आणि आपलं मिश्रण तयार होतं। हे पहा, या पद्धतीने आपण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं। मिश्रण झाकून ठेवल्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची मंद आचेवरती। त्यामध्ये मी 2 वाट्या तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण आपलं मिश्रण तयार झालंय का ते पाहू। हे पहा, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, याला आपोआप पाणी सुटलेलं आहे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, पाण्याचा वापर केला तर आपले भजे मऊ पडतील, त्यामुळे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आता आपण भजे तयार करून घेऊयात। छान असे भजे करून घ्यायचे आहेत आपण। दाटसर भजे घालायचे नाहीत, दाटसर घातल्यानंतरही भजे मऊ पडतात, त्यामुळे असे पातळही भजे आपण ट्राय करायचे। एक एक करून सर्व भजी मी तयार करून घेतलेले आहे। भजे नरम पडू नये म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं नाही, सोडा घालायचा नाही, इतर कोणतीही गोष्ट त्यामध्ये वापरायची नाही। फक्त 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आणि आपण जे मीठ घातलेलं असतं त्यानेच त्याला पाणी सुटतं, त्यामुळे आपण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। मला भजी बनवतानाच भजी खूप खाऊ वाटली होती, पण काय करणार, आता मला चहा बनवायचा आहे, चहा बनवणार, कारण आमच्या साहेबांना चहा खूप आवडतो। ते चहा पिणार आणि भजीही खाणार, मी फक्त भजी खाणार, कारण मला चहा अजिबात आवडत नाही। आता भजे तळून झालेले आहेत म्हणून आपण त्यासोबत खाण्यासाठी मिरची फ्राय करून घेऊयात। छान अशी मिरची फ्राय करून घेतलेली
आहे. अशी कुरकुरीत भजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. माझी जर तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे मी जे जे व्हिडिओ पोस्ट करते ते तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील. श्री स्वामी समर्थ. आणि ही भजी तुम्ही हवेमध्ये जास्त वेळ ठेवू नका. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या. अजिबात नरम पडणार नाहीत, याची फुल गॅरंटी आहे. श्री स्वामी समर्थ.